आई, जरा चेकवर सही कर. मला पैशांची खूपच गरज आहे. वेदिकाच्या स्कूलची फी भरायची आहे. मयूर घाई गडबडीत म्हणाला. तेव्हा वंदनाताई म्हणाल्या, हो करते हां. अगोदर चष्मा तर घेऊ दे. माहीत तर पडू दे किती रक्कम काढणार आहेस. असे बोलून त्या चष्मा शोधू लागल्या. काही वेळ चष्मा न मिळाल्याने मयूर पुन्हा ओरडला. काय आई, तुझा माझ्यावर विश्वासच नाही का? मी 10,000 रुपये काढत आहे आणि ते पण एका महिन्यानंतर मी तुला परत करेन. मी काही 10 लाख रुपये काढत नाही. तेवढ्यातच वंदनाताईंची सून सरिता म्हणाली, काय आहे आई, तुमचा तुमच्या मुलावरच विश्वास नाही का? आता वंदनाताईंना थोडेसे लाजल्यासारखे वाटू लागले. म्हणून त्यांनी मागचा पुढचा विचार न करता चेकवर स्वतःची सही केली. चष्मा नसल्यामुळे त्यांना नीटसे दिसत नव्हते. त्यांनी मयूरवर विश्वास ठेवून सही केली होती. म्हणून मयूर आपल्या कामासाठी निघून गेला आणि वंदनाताई आपल्या कामांमध्ये व्यस्त झाल्या. आता त्या त्यांच्या रूमची साफसफाई करत होत्या. त्यांनी रूममधील कचरा काढला आणि डस्टबिनमध्ये टाकण्यासाठी गेल्या. तेव्हा त्यांच्या चष्म्यासारखा चष्मा त्यांना डस्टबिनमध्ये दिसला. तेव्हा वंदनाताईंना आश्चर्य वाटले. अरे, माझा चष्मा इथे कसा आला? तो तर खराबसुद्धा झाला नव्हता. त्यांनी डस्टबिनमधून आपला चष्मा बाहेर काढला आणि साफ करू लागल्या. परंतु त्यावर त्यांनी कोणालाही जाब विचारला नाही किंवा बडबडसुद्धा केली नाही. त्या शांतच राहिल्या. असेच काही दिवस निघून गेले. एक दिवस वंदनाताई म्हणाल्या, मयूर, तुझ्या बाबांची पुण्यतिथी येत आहे. त्यामुळे आपल्याला 21 ब्राह्मणांना जेवण घालून अन्नदान करायचे आहे. मी चेक भरला आहे. तू 10,000 रुपये काढून आण. वंदनाताईंनी चेक दिला. तेव्हा मयूर शांतपणे चेक घेऊन निघून गेला. संध्याकाळी मयूरने ऑफिसमधून येऊन जेवण केले आणि आपल्या रूममध्ये जाऊन आराम करू लागला. तेव्हा वंदनाताई आपल्या मुलाच्या रूममध्ये जाऊ लागल्या. तेवढ्यातच सरिताने जोरात दरवाजा बंद केला. मग वंदनाताई पुन्हा आपल्या रूममध्ये परत आल्या. सकाळी उठताच त्या मयूरला म्हणाल्या, ते 10,000 रुपये दे, कारण तुझ्या बाबांच्या पुण्यतिथीला जेवणासाठी हे राशन आणि दक्षिणा लागणार आहे. त्याची व्यवस्था करायची आहे. त्यावर मयूर म्हणाला, आई, मला काल तर वेळच मिळाला नाही. मी बँकेत गेलोच नाही. आज जाऊन नक्की घेऊन येईन. मयूरने कारण सांगितले आणि तो ऑफिसला निघून गेला. काही ना काही कारण सांगून वंदनाताईंशी बोलणे टाळत होता. शेवटी मयूरच्या अशा वागण्याला कंटाळून वंदनाताई फिरण्याचे नाव सांगून एक दिवस स्वतःच रिक्षा पकडून बँकेमध्ये गेल्या. तेव्हा त्यांनी बँकेमध्ये आपला चेक दिला. तेव्हा त्यांना समजले की त्यांच्या खात्यामध्ये 1 रुपयासुद्धा दिसत नाही. परंतु त्यांच्या बँक खात्यामध्ये 10 लाखापेक्षा जास्त रुपये होते आणि दर महिन्याला व्याजसुद्धा त्याच अकाउंटमध्ये जमा होते. त्यांना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसला. त्या अक्षरशः सुन्न झाल्या होत्या. म्हणून त्या पाणी पिऊन थोडा वेळ तिथेच बसल्या व हिंमत एकवटून पुन्हा काउंटरजवळ गेल्या आणि चौकशी केली की त्यांच्या खात्यातून पैसे कधी व कोणी काढले आहेत. तेव्हा बँकमध्ये काम करणारी व्यक्ती त्यांच्या ओळखीची होती. म्हणून त्यांनी वंदनाताईंना सांगितले की या तारखेला या अकाउंटमधून सर्व रक्कम काढली गेली आहे. चेकवर तर तुमची सही होती म्हणून आम्ही पैसे दिले आणि तुमच्या मुलाने मयूरनेच तुमच्या खात्यामधील हे पैसे ट्रान्स्फर करून घेतले आहेत. हे ऐकताच वंदनाताईंच्या डोळ्यासमोर एकदम अंधारी आली. त्या विचार करू लागल्या की कधी आणि केव्हा सही केली. जेव्हा त्यांनी आपल्या डोक्यावर जास्त जोर दिला तेव्हा त्यांना आठवले की त्या दिवशी आपण चष्मा न घालता चेकवर सही केली होती. चेकवरील अंक आपल्याला स्पष्ट दिसतच नव्हते. तेव्हाच मयूरने आणि सरिताने मला धोका देऊन आपल्या अकाउंटमधील सर्व रक्कम काढून घेतली आहे. या पैशांमुळे ते मोठ्या स्वाभिमानाने जगत होत्या. त्यांना काही समजत नव्हते. आपल्या मुलाने आणि सुनेने आपल्याला एवढा मोठा धक्का कसा काय बरं दिला? ज्या रक्तावर त्यांनी स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला होता, त्यानेच विश्वासघात केला होता. परंतु त्यांनी मोठ्या मुश्किलीने स्वतःला सांभाळले आणि त्या घरी पोचल्या. तेव्हा त्यांची सून सरिता मुलांना जेवण भरवत होती. त्या सरिताला काय बोलणार होत्या? आपल्या मुलाने सर्व काही केले आहे. परंतु त्यांना मागच्या 4-5 दिवसांपासून त्या दोघांचाही व्यवहार बदललेला दिसत होता. अगोदर जेव्हा वंदनाताईंच्या खात्यामध्ये पैसे होते, तेव्हा ते दोघेही त्यांच्या मागेपुढे करत होते. परंतु आता मागच्या 2 दिवसांपासून वंदनाताईंची ते परवाच करत नव्हते. त्या घरात येतात
आणि आपल्या सुनेला सरिताला म्हणतात, "सुनबाई, मला थोडे जेवायला दे." तेव्हा रागातच सरिता म्हणाली, "आई, तुम्हाला दिसत नाही का? मी मुलांना जेवण भरवत आहे. तुम्ही स्वतः स्वतःचं जेवण घेत जा. मी काय काय करू? मुलांना पाहू की तुमची सेवा करू? मला सुद्धा 10 कामे असतात. तुमचा तर आरामच पूर्ण होत नाही." आपल्या सुनेचे असे कडवड बोलणे ऐकून वंदनाताईंची तर भूकच मेली होती. आता तर त्यांची सून काही बोलू शकत नव्हती. कारण सर्व पैसे तर त्या दोघांच्या ताब्यात आले होते. कारण ज्याच्याकडे पैसा असतो त्यांचे चालते. शेवटी काय पैसा बोलतो. वंदनाताई शांतपणे आपल्या रूममध्ये निघून गेल्या आणि खूप रडू लागल्या. परंतु त्यांना शांत करणारा, त्यांना आधार देणारा कोणीही नव्हता. त्यांना आपले जुने दिवस आठवू लागले होते. मयूरचे बाबा संपतराव वंदनाताईंच्या डोळ्यातून एक अश्रूसुद्धा बाहेर पडू देत नव्हते. संपतराव वंदनाताईंची खूप काळजी घेत होते. वंदनाताई स्वभावाने खूपच सरळ आणि कुशल गृहिणी होत्या. त्यांनी पूर्ण कुटुंबाला व्यवस्थितरित्या सांभाळून ठेवले होते. मयूर झाल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये आनंद आला होता. त्यांनी मयूरला मोठ्या प्रेमाने आणि लाडाने वाढवलं होतं. एक मुलगा झाल्यानंतर त्यांना दुसऱ्या बाळाची सुद्धा अपेक्षा होती. परंतु देवाने त्यांना एकच बाळ दिले. त्यामुळे देवाची इच्छा मानून त्यांनी समाधान मानले. मग त्या मयूरवरच सर्व लक्ष देऊ लागल्या. संपतराव एका मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजर होते. त्यांच्या घरामध्ये सर्व सुखसुविधा होत्या. मयूरला सुद्धा त्यांनी चांगल्या स्कूलमध्ये आणि कॉलेजमध्ये शिकवले होते. त्याला नोकरीसुद्धा त्या शहरामध्ये लावून दिली होती. कारण वंदनाताईंना वाटत होते की आपला मुलगा नेहमी खुश असावा आणि तो आपल्यासोबतच आपल्या घरी राहावा. त्यांनी नोकरीनिमित्त कुठेही बाहेर जाऊ नये. कारण तिला आपल्या म्हातारपणाची चिंता होती. जेव्हा मयूरला या शहरात नोकरी मिळाली, तेव्हा वंदनाताई चिंतामुक्त झाल्या होत्या. मयूर त्याच्या कामांमध्ये मन लावून सर्व गोष्टी करत होता. त्याला नोकरीला लागून 2-3 वर्ष झाले होते. आता वंदनाताईंना आपल्या मुलाच्या लग्नाचे वेध लागले होते. त्यांना आपल्या मुलासाठी कोणतीच मुलगी पसंत पडत नव्हती. त्यांना असं वाटत होते की आपल्या मुलासाठी एखाद्या हिरोईनसारखी मुलगी शोधून आणावी. परंतु त्यांची शोध मोहीम अर्धवटच राहिली. कारण मयूरने त्यांच्या कॉलेजमध्ये त्यांच्यासोबत शिकणाऱ्या रुपालीला पसंत केली होती. आपल्या मुलाच्या आनंदासाठी वंदनाताईंनी आणि संपतरावांनी दोघांनीही या लग्नाला होकार दिला होता. म्हणून मोठ्या धूमधडाक्यात त्या दोघांचेही लग्नही केले होते. सरिता मोठे स्वप्न पाहणारी अतिमहत्वाकांक्षा मुलगी होती. तिला घरातील प्रत्येक वस्तू खूप महागडी आणि ब्रँडेड हवी होती. आपल्या मैत्रिणींमध्ये ती स्वतःचा रुबाब, मोठेपणा दाखवण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या इच्छा आणि स्वप्नांना कोणतीही सीमा नव्हती. मयूरसुद्धा तिला खुश करण्यासाठी तिच्या मागे मागे करत होता. वंदनाताई आणि संपतराव आपल्या मुलांमध्ये होत असलेले बदल पाहत होते. परंतु ते काहीच बोलत नव्हते. त्यांना असेच वाटत होते की दोघेही सुखी राहावे. घरात कोणत्याही प्रकारचा वाद नको. सरिता आणि मयूर यांना आता 2 मुले झाली होती. दोन्हीही मुले आपल्या आजी आजोबांसोबत मोठ्या लाडाने वाढत होती. सरिताची मागणी अजूनही कमी झाली नव्हती. कधी पिक्चर बघायला जाणे तर कधी मॉलमध्ये शॉपिंगसाठी जाणे, अशी तिची दैनंदिनी चालू होती. प्रत्येक दिवशी खूपच खर्च करणे तिला चांगले वाटत होते. परंतु सासू-सासऱ्यांसाठी खर्च करण्याची वेळ आली की तिचा चेहरा पडत होता. आपल्या सुनेची ही अवस्था पाहून संपतराव सावध झाले होते. त्यांना आपल्या रिटायरमेंटनंतरचे जे काही पैसे मिळाले होते, ते त्यांनी वंदनाताईंचे बँक खाते उघडून त्याच्यामध्ये जमा केले होते. कारण ते ज्या कंपनीमध्ये काम करत होते, ती कंपनी प्रायव्हेट असल्यामुळे त्यांना पेन्शन मिळणार नव्हती. कदाचित त्यांना आपल्या भविष्याची अगोदरच काळजी होती. म्हणूनच त्यांनी वंदनाताईंची सर्व व्यवस्था केली होती. काही दिवसानंतर अचानक हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. हा वंदनाताईंसाठी खूप मोठा धक्का होता. मोठ्या मुश्किलीने त्या सावरून बाहेर आल्या होत्या. परंतु त्या आपल्या नवऱ्याच्या आठवणी अजूनही विसरले नव्हते. मयूरची नोकरी खूप चांगल्या प्रकारे चालत होती. परंतु कोणते ना कोणते कारण पुढे करून वंदनाताईंकडे पैसे मागत होता. वंदनाताई सुद्धा अशा समजत होत्या की अप्रत्यक्ष रूपात 10,000 रुपये खर्चासाठी मुलाला दिले तर काय कमी पडणार आहे. पुढे जाऊन हे सर्व पैसे त्याचेच तर आहेत. परंतु याचाच फायदा मयूर घेत होता.
कधी आपल्या मुलांची फी भरण्यासाठी, तर कधी राशन भरण्यासाठी, तर कधी औषधे आणण्यासाठी अशी वेगवेगळी कारणे देऊन तो वंदनाताईंकडून पैसे काढून घेत होता. सर्व गोष्टींमागे खरं तर सरिताचाच हात होता. परंतु आपल्या मुलाची मजबुरी समजून वंदनाताई शांत होत्या. परंतु आज तर हद्दच झाली होती. मयूरने सर्वच पैसे काढून वंदनाताईंना खूप मोठा धोका दिला होता. संध्याकाळी मयूर ऑफिसवरून घरी आला. त्यांनी रात्रीचे डिनर केल्यानंतर वंदनाताई मयूरला म्हणाल्या, "मयूर, माझ्या बँक खात्यामधून 10 लाख रुपये असे चोरीने काढण्याची काय गरज होती? माझ्याकडे मागितले असतेस तर मी ते तुला दिले असते. मला एवढा मोठा धोका देताना तुला लाज वाटली नाही का? माझ्यानंतर ते सर्व पैसे तुझ्याकडे तर येणार होते ना? त्यांना माझ्याबरोबर तर घेऊन जाणार नव्हती ना?" अशा प्रकारे आपल्या जन्मदात्या आईबरोबर वागणे, तिचा छळ करणे चांगले नाही. त्यावर मयूर रागातच म्हणाला, "आई, तू माझ्यावर खोटा आरोप करू नकोस. मी तुझ्या बँक खात्यामधून पैसे का काढू?" मयूर आपली नजर चोरत बोलत होता. त्यावर वंदनाताई म्हणाल्या, "तू खरा असतास तर अशी नजर चोरली नसतीस. आणि हां, आज मी स्वतः बँकेमध्ये गेले होते. मला तिथे बसलेल्या कदम साहेबांनी सर्व काही सांगितले. आता तुझे सत्य माझ्यापासून लपून राहिलेले नाही." वंदनाताईंचे बोलणे संपण्याअगोदर सरिता तिथे आली आणि त्यांच्यावर ओरडत म्हणाली, "तुम्ही माझ्या नवऱ्याला अशा प्रकारे दोष देऊ शकत नाही. तुम्ही स्वतः तर त्या चेकवर सही केली होती. मग त्याच्यासाठी माझ्या नवऱ्यावर का आरोप लावत आहात?" "सरिता, मी माझ्या मुलाबरोबर बोलत आहे. तू आम्हा दोघांमध्ये नाही बोललीस तरी चालेल. मला काय माहीत होते, माझा मुलगा 10,000च्या जागी 10 लाख रुपये भरून माझ्याकडून सर्व पैसे काढून घेईल. मी तर 10,000 रुपये काढण्यासाठी सही केली होती." तेव्हा परत तणतणत म्हणाली, "आता पैसे घेतले आहेत, तर काय झाले? एका खात्यातून दुसऱ्या खात्यात तर आले आहेत. माझ्या नवऱ्याने ते कुठे खर्च केले आहेत? आता वय किती झाले आहे माहीत आहे का? कधीही निघून जाल. असे सासरेबुवा अचानक गेले, पण जाताना तुमच्या नावाचे बँक अकाउंट उघडून गेले. आता माझ्या नवऱ्याने पैसे घेतले म्हणून काय झाले? पैसे घरात तर आहेत. तुमच्याकडे राहिले काय आणि तुमच्या मुलाकडे राहिले काय? कमीत कमी पैसे या ठिकाणी तर आहेत आणि एकाच घरात आहेत. त्याने काय मोठा फरक पडणार आहे?" मयूर शांतच होता. सरिता सतत बोलत होती. त्यावर वंदनाताई म्हणाल्या, "सरिता, खूप फरक पडतो. जेव्हा एखाद्या स्त्रीचे कुंकू पुसले जाते, तेव्हा त्या स्त्रीवर आभाळ कोसळते. तेवढेच एखादी स्त्री जेव्हा दुसऱ्यावर अवलंबून राहते, तेव्हा तिच्यावर तेवढेच मोठे संकट येते. तुम्ही माझा स्वाभिमान माझ्याकडून हिसकावून घेऊ शकत नाही. आता मला थोडे जरी पैसे लागले, तरी मला सतत तुमच्याकडे हात पसरावे लागतील. परंतु मी असे कधीच होऊ देणार नाही. तुम्हाला माझे पैसे परत द्यावेच लागतील. मग तुम्ही आम्हाला काय कोर्ट कचेरीच्या चक्कर मारायला लावणार? तुमच्याच मुलाला आणि सुनेला जेलमध्ये पाठवणार?" सरिता जोरात ओरडत म्हणाली. त्यावर अंजनाताई म्हणाल्या, "मी असेही करू शकते, परंतु मी असे करणार नाही. कारण मी एक आई आहे. मुले आईबरोबर वाईट वागू शकतात, परंतु आई मुलांबरोबर वाईट वागू शकत नाही." असे म्हणून वंदनाताई आपल्या रूममध्ये निघून गेल्या आणि त्यांनी आपल्या रूमचा दरवाजा बंद केला. त्यांना आता काही समजत नव्हते की नक्की काय करावे किंवा काय करू नये. मग त्यांच्या डोक्यात एक विचार आला. त्यांनी जेव्हा आपले कपाट उघडलं, तेव्हा त्या कपाटामध्ये त्यांना घराचे पेपर मिळाले. तेव्हा त्यांनी गुपचूप घर विकणाऱ्या आणि खरेदी करणाऱ्याला फोन केला. 7 दिवस घरामध्ये शांतता होती. मयूर आपल्या आईला नजर मिळू शकत नव्हता. एक दिवस संध्याकाळी घराच्या दारावरची बेल वाजली. तेव्हा दरवाजातच एक दलाल आणि एक कुटुंब होते. त्या सर्वांनी घराला चांगल्या प्रकारे पाहिले. "हे लोक कोण? घराच्या आतमध्ये का आले आहेत?" मयूर रागातच म्हणाला, "मला हे आपले घर खरेदी करण्यासाठी आले आहेत. 80 लाखाला तरी आपले घर विकले जाईल." वंदनाताई म्हणाल्या. तेव्हा आतून रागातच मयूर बाहेर आला आणि म्हणाला, "आम्हालाही घर नाही विकायचे. तुम्ही बाहेर निघून जा." तेव्हा ती शांतपणे म्हणाल्या, "तू घर विकणारा किंवा न विकणारा कोण आहेस? हे घर तर माझ्या नावावर आहे आणि मला हे घर विकायचे आहे. मला पैशांची खूपच गरज आहे. आता तुझ्या बाबांचीही काही पेन्शन येत नाही आणि माझ्या बँक खात्यामध्ये सुद्धा 1 रुपयाही नाही. त्यामुळे मलाच काही ना काहीतरी व्यवस्था करावी लागणार. तू तुझ्या परिवाराला घेऊन भाड्याच्या घरात राहायला जा. मी मिळणाऱ्या 80 लाखांमध्ये माझ्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था करेन.
मी तुझ्या मामाबरोबर बोलणे केले आहे. त्याच्या गावात स्वस्त घर मिळते आणि उरलेले पैसे मी माझ्या बँक खात्यामध्ये जमा करेन. वंदनाताईंचा निर्णय पाहून मयूर आणि सरिताच्या पायाखालची जमीनच सरकून गेली होती. आता भाड्याचे घर घेण्यासाठी कुठे जाणार? एवढे मोठे घर भाड्याने घेणे काही सहज सोपी गोष्ट नाही. दोघे आता विचारात पडले होते. त्या आलेल्या दलालाला वंदनाताईंनी की तुम्ही लोक उद्या या, आता तुम्ही निघाला तरी चालेल, पण जाताना तुम्ही घर चांगल्या प्रकारे बघून जा. वर खाली चारही बाजू नीट पाहून घ्या. सर्व निघून गेल्यानंतर मयूर आणि सरिताने वंदनाताईंची माफी मागितली. ते दोघेही म्हणत होते, आई आमची खूप मोठी चूक झाली, तू आम्हाला माफ कर. आता वंदनाताई पुन्हा आत्मसन्मानाने जगू लागले आहेत. खरं तर हे वंदनाताईंचे नाटक होते. त्या दोघांना वंदनाताईंनी माफ केले. मयूरने सुद्धा ते 10 लाख रुपये वंदनाताईंच्या खात्यामध्ये जमा केले. आता त्या आत्मसन्मानाने जगू लागल्या. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जीवनात मुलगा आणि सून आपल्या जन्मदात्या आईबाबांना धोका देऊन आपल्यापासून दूर करतात. म्हणून आपल्या मुलांवर अवलंबून न राहता आपण आपल्या कष्टाने मिळवलेला पैसा नेहमी आपल्याच बँक खात्यामध्ये ठेवला पाहिजे. तर आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत आत्मसन्मानाने जगता येईल. हे सत्य आहे. मी घेतलेला निर्णय योग्य होता का? याविषयी आपले काय मत आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.